आपल्याला विनंती करण्यात येत आहे, कृपया आपण सुरक्षित ठिकाणी या। आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे, कृपया आपल्याला विनंती करण्यात येत आहे, आपण सुरक्षित ठिकाणी या। ट्रॅक रिकामा करा, तुमच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। मात्र अजूनही आंदोलक ठाम आहेत, इथून हटण्यास तयार नाहीत। पोलीस मात्र वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। गेले आता 3.5 तास झाले पूर्णतः रेल्वे सेवा या ठिकाणी ठप्प झालेली आहे। या आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय होत आहे, वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय, रुग्णांना महिलांना देखील याचा त्रास होतोय। त्यामुळे तुमचं आंदोलन योग्य गोष्टीसाठी आहे, फक्त ही आंदोलनाची जागा योग्य नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करा अशी विनंती पोलीस वारंवार या आंदोलकांना करतायत। योग्य मागण्यांसाठी तुम्ही आंदोलन करतायत आणि त्याची दखल सुद्धा आम्ही घेतलेली आहे असंही पोलीस आंदोलकांना म्हणतायत। तुमच्या सर्व मागण्यांची आम्ही दखल घेतली असं पोलीस प्रशासनाच्या वतीने या आंदोलकांना समजावतात। तर दुसरी दृश्य ती म्हणजे बदलापुरातल्या त्या शाळेजवळची, जिथे पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या, मात्र तोपर्यंत पालक हे शाळेच्या आत शिरले होते। शाळेच्या आत त्यांनी क्लासरूम मध्ये सुद्धा तोडफोड केलेली आहे। पालकांचा हा संताप शाळेमध्ये सुद्धा दिसून आलेला आहे। शाळेची दावदानं जी आहेत ती फोडण्यात आली, त्याचबरोबर आत शिरून क्लासरूम मध्ये शिरून सुद्धा या ठिकाणी पालकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यानंतर शाळेजवळ पोलिसांनी रूट मार्च काढला। तर दुपारी 1च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक केली। पोलिसांनी इथे लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक केली। त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी सामंजस्य